पडाव म्हणून उघडू दे रे, जरा बघू दे वावरात काही राहिले का नाही, जरा तुझं शावर बंद कर. इतका पाऊस झाला महाराज. का झाला त्याचं बी कारण असं आहे की 2 वर्ष लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमुळे लोक घरात होते, त्यांच्या गाड्या घरात होत्या, लोक घरात गाड्या घरात, म्हणून प्रदूषण कमी झालं. पर्यटन क्षेत्र बंद झाले, मार्केट बंद झाले, लोक एकमेकाला भेटणं बंद झालं, लोक बाहेर पडणं बंद झालं. त्याच्यामुळे वायू प्रदूषण कमी झालं, ध्वनी प्रदूषण कमी झालं, सर्व प्रदूषण कमी झालं, वातावरण स्वच्छ झालं आणि पर्जन्य काळ वाढवण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून पाऊस काळ वाढला. बरोबर आहे का नाही? फक्त त्याच्यामुळं पाऊस वाढला, प्रदूषण कमी झाल्यामुळं. मला वाटतं प्रदूषण कमी झाल्यामुळं पाऊस जास्त पडतो आणि पाऊस जास्त पडल्यामुळं जर शेतकऱ्याला आनंद होत असेल तर शेतकऱ्याला आनंद होण्यासाठी पर्जन्य काळ वाढलं पाहिजे आणि पाऊस चांगला पडण्यासाठी प्रदूषण कमी झालं पाहिजे. आणि प्रदूषण कमी होण्यासाठी दर 10 वर्षाला एकदा लॉकडाऊन, दर 10 वर्षाला एखादा झटका असा आला की मग बरोबर पर्जन्य काळ असो. या वर्षी ठीक आहे, पण याच्या अगोदर आमच्या भागात अशी परिस्थिती होती ना महाराज, लोक पाणी शोधायची. पाणी कसं मिळेल, कुठं मिळेल, कसं उपलब्ध करता येईल. आमच्याकडे पाणी घेण्यासाठी बोर घेतात. बोर घ्यायची पटकन, म्हणजे पटकन पाणी लागतं, वेळ जात नाही, काही नाही. ती बोर घेण्याच्या अगोदर मधली एक प्रोसेस आहे महाराज, ते पानाडी हुडकायची. इकडं आहे का नाही माहित नाही, पण आमच्या भागात लई पानाडी हुडकीत. अहो मलाच बऱ्याच गावात गेल्यास महाराज लोकांनी विचारले, महाराज तुम्ही पायाळू हाव का? एका गावात तर मुक्काम पडला, त्या मालकानं मला सकाळी सकाळी उठवलं, म्हणे बाबा जय हरी उठा. म्हणलं का? तुम्ही पायाळू हाव का? म्हणलं नाही का. अरे यार, म्हणलं का तुमच्या गावात काय फक्त पायाळू महाराजाची कीर्तन घेतात का काय? नाही, तुम्ही जर पायाळू असता तर वावराकडे एखादी चक्कर मारली असती. म्हणलं का? नाही, तुम्ही पायाळू असतं तर तुम्हाला कळलं असतं पाणी कुठं आहे ते, मला बोर घ्यायचा आहे. बरोबर आहे. मी बी लय हुशार, मी मला कळतंय, मला 100% पाणी कळतंय, चला आपण वावराकडे जाऊ. आणि जाता जाता त्याला मी सांगितलं, मला पाणी कळतंय, पण फक्त घोटाळा एवढा आहे, ज्या वेळेला मला पाणी कळतंय त्याच्या दुसऱ्या क्षणाला ते पाणी शेजारच्या वावरात पळतंय, पण मला कळतंय बघ कसं करायचं. का दादा? पानाडी बोलवायचा, पानाडी येणार, पानाडी काहीतरी तो मंत्र मारणार, मंत्र मारला की ते नारळ उभं राहणार. जिथं नारळ उभं राहिलं ना ती जागा पुजली जाणार, बोरवेलवाला बोलवला जाणार. जिथं जागा पुजली आहे, जिथं नारळ पडलंय, जिथं नारळ ठेवलंय तिथं लगेच बोर घ्यायला सुरुवात होणार. त्याच्या अगोदर लोक येऊन नारळ फोडतात. बरोबर आहे का नाही? गावातले 10 प्रतिष्ठित लोक बोलवायचे, नारळ फोडायचे. मी नारळ फोडायला जातच नाही. दादा महाराज, मी नारळ आतापर्यंत कुठलंच फोडलं नाही. माझा नारळ फोडण्यापेक्षा नारळ घेण्यावर भर आहे. नारळ फोडलंच नाही महाराज. का? नारळ कसं निघतंय सांगता येत. ते लय डेंजर प्रश्न आहे. बरं सगळे असे बघतील, हे कमी इतक्या मेरे एवढे असते तिथं. बरं ते मधी कसं निघणार आहे आपल्याला माहीत, ते निघाव खराब. तोंडावर म्हणतात पावलं गेल्यास म्हणतात लईच पालत्या पायाचं महाराज होतं. त्याच्यामुळं ते फोडायचं नगच. नाही फोडतच नाही आपण. मला एकदा माझ्या जवळच्या मित्रानं बोलवलं, त्याला बोर घ्यायचा होता शेतात, आणि ते म्हणे दादा ये तुझ्या हातानं नारळ फोडायचा. ते मला दादा म्हणलं. मी पहिला शॉक तिथंच झालो. ते एरवी मला आव्याशिवाय बोलत नव्हतं. ते म्हणले दादा या. मी म्हणलं का? तुमच्या हातानं नारळ फोडायचे. मी नारळ फोडायला गेलो, नारळ हातात घेतल्यास त्याला विचारलं माझ्या हातानं कस काय, एवढा मान मला कस काय? ते म्हणला हे बघ भाऊ, जर बोर फेल गेला तर काहीतरी कारण असावं, म्हणून एक नारळ तुझ्या हातानं फोडायचंय. ऐका आता, नारळ फुटलं, बोर घ्यायला सुरुवात झाली, अर्धा तास झालं बोरला पाणी लागलं नाही. बोर घेणारा मालक पांढरा पडला. कशामुळं? फुपुरड्यानं नाही, टेन्शननं. अर्धा तास झालं निस्त्या छड्या खाली चालल्यात पण पाणी लागना. का? एकतर छडी बी खाली चालली, किसा बी खाली चालला. लागतो का नाही. घरातली मंडळी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन त्याच्या मागं पुढं. 2 झटके येऊन गेलेत, तिसरा सांगता येत. बरं माणसाचं जीवन इतकं डेंजर आहे ना महाराज, नेमकं फेटा बांधायला हातात घ्यावा तेवढ्या मिनिटात फोन येते कोणाचा तरी, तारीख आहे का रिकामी. आता ही हायती करावी का पुढची बघावी, हे माणसाचं वैशिष्ट्यच आहे. ह्याला बोरला पाणी लागलं का नाही हे विचारायला जवळचा पाहुणा फोन करतय, पण ते राहतय लांब. ते तिकडून फोन करते लागलं का पाणी. जेवढ्या छड्या खाली गेल्यात ना तेवढा राग त्याच्यावर निघते. ठोय खाली सांगतो लागल्यास, इथं माझा जिजाई चेळ आली, तुला काय झालं रे? ठोय सांगतो मी लागल्यास पाणी. दादा हे जाम टेन्शन आहे. कधीपर्यंत आहे?
बोला कधीपर्यंत? पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं आणि एकदा डोळ्याला पाणी दिसलं, कितीही पैसा खर्च झालेला असू द्या आणि कितीही बोर खाली गेलेला असू द्या, त्या माणसाच्या दुःखाचं बदल आनंदात होतं. का होतं? कारण पाणी उत्पन्न झालं की आनंद झाला. हा आनंद उत्पत्तीचा आनंद आहे, उत्पत्तीचा. पाण्याची उत्पत्ती झाली की आनंद झाला. चला पुढं, मी 3 अवस्था सांगतोय, नीट ऐका. या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय मला तुम्हाला सांगायचं आहे. पाण्याची उत्पत्ती झाली, आनंद झाला. याच्याकडे पैसे कमी होते, बजेट कमी पडलं, यानं एक कलतानी पोतं आणलं, कलतानी पोत्यानं ते बोरचं तोंड बांधलं, त्याच्यावर एक दगड ठुला, काट्या कुपाट्या टाकल्या, शेताकडून गावाकडे निघून आलं. 1 आठवडा झालं, 1 महिना झालं, 6 महिने झाले, 1 वर्ष होत आलं, पण पठ्ठ्याकडे पैसे जमा झाले नाहीत आणि यानं त्या बोरमध्ये मोटार टाकली नाही. सांगा, पाणी लागले त्याला उपयोग आहे का? 4 इंच पाणी लागू द्या, पण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मोटार टाकणार नाहीत आणि मोटार टाकून ते पाणी बाहेर काढणार नाहीत, तोपर्यंत त्या उत्पन्न झालेल्या पाण्याला अर्थ नाही. पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी मध्ये मोटार टाकून बाहेर काढावं लागतं. बाहेर काढून ते पाणी एखाद्या सिंटॅक्स मध्ये, हौदामध्ये, नाही तर एखादं डबकाड करून त्या डबकाडामध्ये साठवावं लागतं. साठवलं म्हणजे काय झालं? ते पाणी स्थिर झालं. स्थिर झालं म्हणजे काय झालं? त्या पाण्याला प्राप्त झाली स्थिती. पाण्याची उत्पत्ती झाली, पाण्याला स्थिती प्राप्त झाली. आणि आता ऐका, पाण्याची स्थिती होऊन भागत नाही, कारण पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून चालत नाही. विज्ञानाचा गुणधर्म आहे. मला 7वीत असताना माझ्या गुरुजींनी शिकवला. गुरुजी म्हणाले, अविनाश, जर पाणी एखाद्या ठिकाणी जास्त दिवस साठवून ठेवलं तर त्या साठलेल्या पाण्याच्या भोवती पहिला सजीव, ज्याला अमिबा असं म्हणतात, आपल्या ग्रामीण भाषेत ज्याला शेवाळ असं म्हणतात, त्या शेवाळ्याची तिथं निर्मिती होते. कालांतरानं तिथं मच्छरांची पैदास होते, रोगराईची उत्पत्ती होते. म्हणून घरामध्ये जर तुम्ही कळशी 8 दिवस भरून ठेवली तर 9-10 दिवसानंतर ती कळशी तुम्ही रीती करता, निचरा करता, ती सांडून देता. ऐका, पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी स्थिर झालं आणि स्थिर झालेलं पाणी विशिष्ट अशा कालावधीनंतर लयाला गेलं, तेव्हा त्या पाण्याला विशेष असं महत्व प्राप्त झालं. तद्वत या जगताची उत्पत्ती देवानं केली आहे. या जगतामध्ये स्थिरता देवामुळे आणि या जगताच्या लयाचं कारण तोच भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल हे मी माझ्या मुखचं बोलत नाही, आमचे संत सांगतात, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापी 21 स्वर्गाते उद्धरी. ज्यानं या विश्वाची निर्मिती केली, महर्षी देवाची संस्थापना केली, 21 स्वर्गाचा उद्धार केला. ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी, या संपूर्ण जगताचा धनी देव आहे. माझ्याकडे वेळ कमी, मला पुढे जायचं आहे. ऐका, या जगताची उत्पत्ती देवाच्या हातात. या जगतामध्ये जी स्थिरता आहे ना दादा, त्या स्थिरतेचं कारण सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा. बघा तुम्ही, वातावरण किती सुंदर निर्माण झालंय. आमचे दादा
आमचे कैलास महाराज इतका सुंदर पखवाज वाजवत आहेत. महाराज मागा तुम्ही पखवाजात सरपट्या वाजवू लागले ना, ते तिथं 2-4 पोरं बसलेत ना, ते असं करू लागलं. ऑब्झर्वेशन डेंजर आहे. ते असं सुरू झालं ना, ते आपलं त्याचं अंग असं हलू लागलं. इथं अंग हलतंय भाऊ, दुसरीकडं अंग हलवण्यासाठी हा इथं तसं नाही. हे सगळे असे मंत्रमुग्ध झालेत. दादा बोल वाजवले खालून पोरं. काय वाजवायले रो, हात आहे का काय, बोट कशी पळत असतील र. पळत येत भाऊ, इकडले कमी केले पाहिजेत, इकडे बराबर आहे का नाही. किती भारी सुंदर पखवाज वाजवला. वाजवला का नाही मोठ्याने सांगा. हा पण शास्त्र असं सांगतं, अध्यात्म असं सांगतं, आमचे दादा पखवाज वाजवत नाहीत. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडून पखवाज वाजवून घेतो, तेव्हा ते पखवाज वाजवतात. इतकी सुंदर चाल दादांनी म्हटली. दादा गात नाही, भगवंत त्यांच्याकडून गाऊन घेतो. इतका वेळ झाला मी बोलतोय, मी बोलतच नाही. आपुलिया बळे नाही, मी बोलत नाही. भगवान पांडुरंग परमात्मा माझ्याकडून बोलू. कोण बोलवितो हरी मिळन, हरी मिळन, कोण बोलवितो हरी मिळन, बोलवितो हरी मिळन, हरी मिळन, हरी मिळन. तले हिचरीन कोणाची कोण बोलवितो हरी प्रमाण दिलं की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवीन. कोण बोलवतंय, देवाशिवाय बोलवत नाही कोणी. मी काही बोलू द्या, गोड बोलू द्या, वाईट बोलू द्या. अहो आमचे संत सांगतात, शिकविता धनी वेग हे संप्रदायाचं वैशिष्ट्य हो. जसा अभंगाचा भाव आहे आणि जसा अभंगाचा शब्द आहे तशा अभंगाच्या चाली आहेत. आता इथं साळुंके
मंजुळ असे गोड वाटलं असतं का? जसा अभंगाचा भाव आहे का नाही तसे दादा महाराज काय झालं, कीर्तनात उभं होतो, कीर्तन चालू, आणि आता कसे उभे आहेत, एक म्हातारा असं लय लांब उभं होतो, लय लांब उभं होतं ते, आणि त्याला प्रमाण आठवलं, आणि त्याला जसं प्रमाण आठवलं का नाही, त्याच्याजवळ माईक नव्हतं, आता ते तिकडं माईक इकडं, त्यानं तिथून चाल काढली, हे प्रमाण नव्हतं, पण आता तुम्हाला माहित असं म्हणून दिलं. काय चाल काढली त्यानं, बरोबर शब्दाला माईकवर आलं ते, तिथून निघालो, कळायलं का, मी सांगालो ते कळायलं का, तिथून निघालो, धरलं माईक. कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणलं ही चाल का काढली, मग तिथून कशाला आरडू बिना माईकचं, तिथवर आलो. ही जी मॅनेजमेंट आहे ना ही वारकऱ्याकडे आहे पा दुसरी. आणि इथं आनंद आहे हो, इथं अशी मैफिल, इथं ते म्हणजे इथं आनंद आहे. हा वारकऱ्याचा असा एकदम असा मूड व्हावा. हा काकडा होतय का, लोक आहेत किती, एवढेच एवढे 25 वर्ष, 25 तरी आहेत का नाही, असाव नाही, आमच्याकडं नाही, आमच्याकडं दोघच आहेत, आणि ते दोघच म्हणतात उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. एका दिवशी तर पांडुरंग खरंच आला, पांडुरंग मला सकळा, ते म्हणे आम्ही दोघच म्हणजे सकळा, बाकी काही विचारायचं. असो वारकऱ्याचं हे वैभव आहे दादा. ऐका, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाच. म्हणजे मी किती जरी बोललो तरी मी बोलत नाही, कोण बोलतय, देव बोलवतोय. कोण बोलवतोय मला, मोठ्यानं सांगा, कोण बोलवतोय, देव बोलवतोय. मग मी जे काही बोलणार आहे ते मी बोलणार नाही, कोण बोलणार आहे. म्हणजे जरी कीर्तनामध्ये काही चुकलं तर माझं चुकणार नाही, कोणाचं चुकणार आहे. आता लोक सोयीनं परमार्थ वापरतात, आपण वापरावं ना महाराज. लोक लई सोयीनं परमार्थ वापरतात. असंच गावात कीर्तन झालं, मी बोललो, कीर्तन झाल्यास 10-12 पोरं मला बाहेर भेटले, सेल्फी काढायची. म्हणलं कीर्तनात दिसला नाही सर, ते म्हणला सर मी तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं कसं काय, तुम्ही काय म्हणले, पकवाजाचं पकवाज वाजवणं देवाच्या हातात, गायकाचं गायन देवाच्या हातात, तुमचं बोलणं देवाच्या हातात, तसं आमचं कीर्तनाला न येणं. लोक सोयीनं परमार्थ वापरतात दादा. काही तर आम्हाला शिकवतात. एकानं मला फोन केला, तारीख बिरीख घेतली, सगळं बोलणं झालं, आणि शेवटी फोन ठेवताना ते म्हणलं बाबा देती घेती नरका जाती. लोक लय शिकवित हो, देती घेती. मी म्हणलं त्याच्या पुढं काय, म्हणजे एवढंच पाठ केलंय तुम्हाला फोन करण्यासाठी. म्हणलं पुढचं पाठ करून फोन कर. त्यानं 8 दिवसानं फोन केला. ते म्हणला बाबा जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. पाठ केलं ना त्यानं. त्याला म्हणलं खरंय, जिथं करायचं तिथं जेवायचं नाही, पण संयोजकाच्या घरी जेवायला काय हरकत, उपाशी मारावं लागेल ना. लोक सोयीनं परमार्थ वापरतात. ऐका दादा, हे सगळी जी काही क्रिया आहे ना ती भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून अहो एवढंच काय कि पेड़ का पत्ता भी जिसके मर्जी से हिलता है उसे खुदा कहते हैं, उसे भगवान कहते हैं, उसे अल्लाह कहते हैं. वृक्षाचे ही पान हले जाची राहिली अहंता मग पोट. असा या जगताचा मालक रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा. आणि ऐका, तो देव आहे, त्या देवाच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. या जगताची उत्पत्ती देवाच्या हातामध्ये, या जगताची स्थिरता देवाच्या हातामध्ये, या जगताच्या लयाचं कारण तो भगवान पांडुरंग परमात्मा. याचं ज्ञानमानी ओळख करून देणारी सकल संत मंडळ. हे पहा, ओळख असणं गरजेचं आहे. ओळखीशिवाय लोक बोलतात का, ओळखीशिवाय. तो काळ गेला, जुने म्हातारे आहेत बघा, जुने म्हातारे ओळखीचे नसले तरी बोलायचे. अनोळखी माणसाला सुद्धा कसं बोलायचं हे जुन्या म्हाताऱ्याला चांगलं माहित होतं. जुना म्हातारा एसटीत बसलं आणि त्याच्या बाजूला येऊन कोणी बसले की राम राम, कुठून आले, कुठं जायचंय, तिकीट 1-4 आहे, अर्धा आहे का फुल आहे. त्याचं म्हणलं 1-4 आहे, तो कुठून काढलंय, माझं काही मेळ लावून निघत आहे का. बोलता बोलता मग कुठं जायचंय, कुठले आहेत, उद्योग करता, नोकरी आहे का शेती आहे. ते जर म्हणला उद्योग आहे तर बरं कशाचा आहे, किती महिना पडतोय, कस काय धंदा,
ते जर म्हणला मी नोकरदार आहे, 7वं वेतन आहे का 6वं आहे, परमनंट झालेत का संस्थेनं तसंच अडकून ठेवलंय, कळलं का? आणि ते जर म्हणला शेतकरी आहे, तर मग शेतकरी बागायती आहे का कोरडवाहू आहे, कशा कशाचं नेमकं उत्पन्न घेता हे म्हातारे बोलायचे. पुन्हा बोलता बोलता म्हणायचे पाहुणे कुठं कुठं आहेत, नातलं हुडकून काढायचे. आणि पुन्हा शेवटी उतरताना म्हणायचे आमच्याकडे एक पोरग आहे, लक्ष राहू द्या, कुठं पोरगी बघण्यात असली तर कळवा. जुन्या म्हाताऱ्याची टेक्निक होती. आता काळ इतका भयानक आहे ना भाऊ, अनोळखी माणसाला सोडा, लोक ओळखीच्या माणसाला सुद्धा बोलत नाहीत, इतकी दलिंदर पिढी जन्माला आली आहे. हे दुर्दैव आहे. ओळखीच्याला सुद्धा बोलत. एखादं जर बाहेर गावात पुण्यात कुणी भेटलं आणि त्यानं जर गावाकडल्याची ओळख सांगितली ना, नाही आमचं गाव फार मोठं आहे, मला ओळख नाही, आणि गावची लोकसंख्या 500 आहे, तुला माहित कस काही नाही. म्हणजे अनोळखी माणसाला सोडा, ओळखीच्या सुद्धा लोकांना लोक बोलत नाहीत. दादा ही बदललेली परिस्थिती आहे. मला वाटतं माणसांनी एकमेकाला ओळख देणं आणि एकमेकाला बोलतं होणं आणि एकमेकाला बोलणं, एकमेकाशी संवाद साधणं ही आत्ताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. ती गरज जरी तुम्हाला कळाली तर मला वाटतं सार्थकीकरण झालं. विठ्ठल काय सांगत होतो, ओळख आपल्याला सुद्धा देवाची ओळख कुणी करून दिली. कितवं वर्ष आहे सत्याचं? 25 वर्षापूर्वी जर गावामध्ये आपल्या संत महात्म्यांनी सत्यांची सुरुवात केली नसती तर हा 25वा रौप्य महोत्सव तुमच्या माहेर भायगावामध्ये झाला नसता. ही संतांची कृपा आहे, त्यांनी सप्ताह सुरू केला म्हणून आज आपल्या गावामध्ये तो सप्ताह होतोय. आपण देवाला देव म्हणून ओळखतो. कोणामुळे ओळखतो? संतांमुळे ओळखतो, कारण संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली आहे. चला पुढं. फक्त आपल्याला देवाची ओळख संतांनी करून दिली आहे, देवात संतांचं मोठेपण नाही, देवाला सुद्धा स्वतःच्या देवपणाची ओळख संतांनी करून दिली, हे संतांचं मोठेपण आहे. दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातला अभंग असावा असा एक अलिखित नियम आहे. त्यानुसार संत परंपरेतला अभंग घेतलाय. म्हणून मला 1-2 मिनिटात संतांचं वैशिष्ट्य सांगायचं आणि अभंगात प्रवेश करायचा. ऐका की तो देव आहे, त्या देवाच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. याचा अप्रोक्षत्वानं ज्ञान म्हणजे ओळख कुणी करून दिली असेल तर ती संतांनी करून दिली. तुमच्या गावात सप्ताह सुरू आहे, सप्त्यामध्ये अभंग सुरू होतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. मला सांगा, हा अभंग म्हणल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोणता देव उभा राहतो? कोणता? पांडुरंग उभा राहतो ना. अहो, हा अभंग म्हटला की आपल्या लक्षात येतं पांडुरंग परमात्मा. एवढेच कशाला, उद्या समजा गावात पंगत बसली आणि पंक्तीमध्ये एखादं पोरग जेवायला न वाढता जर असं उभं राहिलं तर बाकीचे लोक काय म्हणतात, हे काही ठलावणी उभा राहिला असते, घे की बकीटन वाढकी. कीर्तनामध्ये एखादं पोरग उठू द्या, त्यानं कमरेवर हात ठेवू द्या, त्यानं उड्या मारू द्या, लगे माय मावल्या काय म्हणतात, माय इठ्ठलावणीच उड्या मारू लागलो. आता इठ्ठलाला उड्या मारताना बघितले का तुम्ही? इठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या मारतो तो भाग वेगळा. कळलं का मी काय म्हणायला होते? पण आपल्याला फक्त कमरेवर हात ठेवला की आपण त्याला देव म्हणतो, विठ्ठलच म्हणतो. का? कारण आपल्याला संतांनी सांगितलंय, वीचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. संतांनी सांगितलंय, जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, गुण आला विटेवरी पितांबर हरी सुंदर, जो विटेवरी ज्याची पाऊले समान. कितीतरी प्रमाण सांगता येतील. जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल आहे. अशी ओळख आपल्याला संतांनी करून दिली. त्याच्या पलीकडे देवाला सुद्धा देवपणाची ओळख संतांनी करून दिली. ऐका किती सुंदर चिंतन आले. एके दिवशी देवाला अहंकार झाला. कोणाला? बाळांनो मोठ्यानं सांगा, कोणाला अहंकार झाला? कोणाला? कोणाला? कोणत्या? आमच्या ह्या देवाला? देवाला, पांडुरंगाला, भगवंताला अहंकार झाला. तुम्ही म्हणताल महाराज असं का? हो, देव म्हणला या जगताची उत्पत्ती माझ्या हातात आहे, हे जग माझ्या सत्तेनं चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. आणि देवाला अहंकार झाला. बरं मला एक सांगा, जर देवाला अहंकार होत असेल तर देव करणाऱ्याला काय मत आहे तुमचं? देव करणाऱ्याला झाला पाहिजे. ते लेकर म्हणाले, हो अहो देव करणाऱ्याला लय अहंकार आहे महाराज. एखाद्या देवाला नसेल पण देव करणाऱ्याला. मी आमच्या गावाकडलं सांगतो बरं, त्यांनी लय मनातून टाळ्या वाजल्या. उगा आपल्या नावानं बिल फाडायचं, उगा कशाला घोटाळा देवाला. बघा बाबा, एक मोकळं सांगू का,
अगोदर लोक जयहरी घालायचे. कसा जयहरी होता तो? जयहरी. आता काही लोक जयहरी घालतात. जयहरी हो महाराज, महाराज हो जयहरी म्हणलं. अरे नको म्हणू, तुझ्या जर एवढं जीवावर आलंय, तुझ्या मागं लागलो का आम्ही जयहरी म्हणून? जयहरी काय का? कुठे आहे मग आज डाव? आता हे डाव आहे का? काही बोलत आहेत महाराज. हा तुमचं बरं आहे, खाऊन पिऊन दक्षिणा. भाऊ ये ना इकडं. कसा प्रवास करायचा, कसं फिरायचं हे सगळं कळतं. इथं आल्याच्या नंतर कळतं. असो, पद्धत लोकांची बदलली, माझ्याकडे वेळ नाही. देवाला अहंकार झाला. देव म्हणला म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले. संत देवासमोर जाऊन उभे राहिले आणि संतांनी देवाला सांगावं, देवा ऐक ना, तुझ्या हातात हे सगळं असेल, पण हे जग जे तुला देव म्हणून ओळखतं ना देवा, ते फक्त आमच्यामुळे ओळखतं रे. आम्ही नसू ना तर तुझ्या देवपणाला काही सुद्धा किंमत नाही. देवा तुला जे देवपण लाभलंय ना ते फक्त आमच्यामुळे लाभलंय, हे विसरून तुला चालता येणार नाही. आमच्या संतांनी सांगितलं, आमच्या भावे